मुंबई कोणाची, गुजरातची की महाराष्ट्राची? नाही म्हणजे आज नाही तर 1950च्या दशकात हा प्रश्न अख्ख्या भारतात उपस्थित झाला होता. काही बुद्धिजीवी म्हणत होते की मुंबई एकतर गुजरातची होईल नाहीतर ती स्वतंत्र राहील. काँग्रेसचे काही नेते तर असेही म्हणाले होते की सूर्यचंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला देणार नाही. पुढच्या 5000 वर्षांनी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. मराठी माणूस तरीही झटत होता. अनेक मराठी राजकीय नेते, विचारवंत, साहित्यिक, शाहीर सगळेच रस्त्यावर उतरले होते. पण मराठी माणसाला दाबलं जात होतं. त्याच्यावर थेट गोळीबार केला जात होता. पण याच वेळी एक असा मराठी माणूस पुढे आला ज्याने अख्खं चित्र पालटलं. त्यांनी पुराव्यानेशी सिद्ध केलं की मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे. ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं योगदान अफाट आहे. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसाचीच हे त्यांनी कशा प्रकारे सिद्ध केलं जाणून घेऊया.